हो साहेब अधिकारी असतात आणि महाराष्ट्रात सगळं गुन्हा दाखल केलं पाहिजे. रामगिरी महाराजांचा गुन्हा दाखल नाशिकमध्ये झाला तर सगळ्या महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करून घ्या. सगळ्यालाच माहिती येते संविधानाची तरतूद आहे. आपण त्या संविधानाच्या बाहेर जाऊन कुठली मागणी करायला नव्हती. आपण इच्छा केल्यानंतर जाणार आहे महेश ढोळेंनी मला सांगितलं अस्मितेचा विषय आहे. लय मोठा विषय भारता विषय नाही. पहिलं पत्र मी 12 नाही. मग ही आज महाराजांचा पुतळा पडून आज काही केलं नाही. महाराजांचे पुतळे मी काढले तर काय व्हायचं नाही. महाराजांचा महाराष्ट्रात काय ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे आणि गुन्हा दाखल होत नाही. रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल झाला आहे. वक्तव्यच केले त्यांनी काय कुठली हे केलेलं नाही. महाराजांची मूर्ती जमीन उद्ध्वस्त होती आणि गुन्हा दाखल होत नाही. एक तर महाराष्ट्रात मग सगळं मराठीत नाहीत म्हणायचं. सगळे अडचणीत आहे ही कोणच पुन्हा दखल घे नाही. त्याच्यामध्ये काही दोघं दोषी नव्हते ना तरी पण त्याच्या मागे सगळे मंत्री आहेत त्याचे त्या विभागाचे मंत्री कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. सरकारची बाजू आणि आमच्यासाठी आले तुम्ही पण तुम्ही मांडावी बाजू आमचं म्हणणं हो 5 दिवस तब्येतीला काय होईल हा माझा रूट होता. मला तुम्ही पोचवा बाजू आमचं एवढंच आहे. आमचं साधं म्हणणं आहे. आमची लय मोठी अपेक्षा सुद्धा नाही. ह्या लोकांवर इथं झिरोमध्ये गुन्हा दाखल करून घ्यावा आणि एक मिनिटात उठतो काहीच अडचण. प्रशासनाला हीच बोलला प्रशासनाला हीच शब्द वापरला आम्ही. तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या इथं झिरोमध्ये करा आणि तुमचं काम आहे काय एकच आहे त्याच्यावर ऑलरेडी प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी मॅटर पण झाले आहे आणि त्यांच्याकडे म्हणणं होतं की इतर पण आरोपी काँग्रेसचे तुम्ही मला द्या मी तुम्हाला पाठवतो आणि तुम्हाला पण जे पण ते केले आहे असं काय कारण माणसं वेगळी मुख्य आरोपी जरी असलं ना तरी जे ऑदर ॲक्युज मिळून त्यांना ते करता येईल आणि त्यांना ते आम्हाला गोष्ट मुंबईला मराठा समाज लोकांना न्याय मिळाला मला किती त्रास झाला मला माहिती. पण तुम्ही सुद्धा कॉन्क्रीट जाऊन भेटून बोला आत्ता तिथे मला वाटतं कधी काय म्हटले ते आपल्याला भेटायला मी भेटून आलोय. मी काय करावं मी आग्रह करायला कोणाला एवढंच विनंती आणि तुम्ही 2 वक्ती जाऊन भेट तुमच्या साक्षीने सांगतो आमची तळमळ आज जर हा गुन्हा नोंद नाही झाला
आजपासून आम्ही पाणी देखील घेणार आणि सोडणार आहे. आणि काहीतरी झालं तर आम्ही हटणार नाही. मेडिकलचं कसलंच घेणार. आम्ही एसपी ऑफिसमध्ये जाऊन 2 तास बसलो, काही केलं नाही. सरळ सांगितलं आम्ही काही मांडायची बाजू FIR काय होतात ना, की इतर कुठले दुसऱ्या ठिकाणी घटना इतर जर कोणती जेव्हा दाखल करायला इथे 0 ने दाखल होतं. तिकडे 0 काय आहे ते आमचा त्यांच्यावर रोज नाही. महाराज सगळ्या महाराष्ट्रात पुतळे काढायला चालू केले. पुन्हा काय करायचं तर पण अशी बोगसगिरी करून महाराजांचं आम्हाला नाही पुतळे नाही त्याला पल्ल्याला नाही तर मोगलशाही चालू होणार ना. आणि इथून साहेबाला किंवा एसी साहेबाला गुन्हा दाखल तेच की मागील आम्ही 5 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे. या ठिकाणी सरकारने कुठल्याही प्रकारची किंवा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आम्हाला उडवडीची उत्तरं देण्यात आली. 27 तारखेपासून आम्ही कायम पाठपुरावा करत येऊन देखील आम्हाला FIR नोंद करून घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना म्हणजे महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय असताना देखील या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते मोकाट आहेत आजपर्यंत, तरी देखील आणखीन त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही. आमचं म्हणणं फक्त एवढं आणि एवढंच आहे की या जे पुतळा दुर्घटनेमध्ये गुन्हेगार आहेत, दोषी आहेत, त्यांच्यावरती FIR नोंद करून घ्यावा आणि त्यांना अटक करावी. या मागणीसाठी मागील 5 दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे. त्यामधील एका मावळ्याची प्रकृती चिंताजनक होऊन 2 दिवसापूर्वी त्यांना दवाखान्यामध्ये देखील ॲडमिट केले. आता आमच्या 4 मावळे आहेत. 4 मावळ्यांचे केटॉन 3 पॉझिटिव्हचे रिपोर्ट आलेले आहेत. तरी देखील आम्ही आजपासून एक निर्धार केलेला आहे की आज संध्याकाळपासून जर गुन्हा नोंद नाही झाला तर पाणी देखील आम्ही या घेणार नाहीत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या उपोषणातून हटणार नाहीत. महाराजांना देखील आम्ही तेच सांगितले. त्यांनी देखील SP साहेबांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत. जर त्यांनी नोंद नाही घेतली तर आम्ही आमरण उपोषणावर कायम ठाम आहोत.